आज आपल्या शिर्डीमध्ये माननीय नामदार साहेब राधाकृष्णजी विखे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून प्रशांत जो अरविंद प्रशांत अरविंद यांनी खूप सुंदर रांगोळी साहेबांची आपली इथे काढलेली आहे आणि खरंच त्याचं किती कौतुक करावं कमी आहे, कारण हुबेहूब असंच वाटतंय की जसं तिथे फोटो लावलेला आहे साहेबांचा. आणि मी खरंच खूप तुझ्यामध्ये कला आहे आणि तू त्याचा छान वापर केला पाहिजे. तर या फोटोसाठी, या फ्रेमसाठी किंवा या रांगोळीसाठी मी खरंच तुझं मनापासून धन्यवाद करेल आणि सगळ्या नगरसेवकांचं धन्यवाद करेल की त्यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतके सुंदर चांगले उपक्रम आपल्या परिसरामध्ये घेतलेले आहेत. आणि सगळ्या जे गरजू मुलं आहेत त्यांना शालेय वस्तूंचं वाटप सुद्धा आपल्या परिसरामध्ये खूप छान पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जेवढी पण नगरसेवक आहेत त्यांनी तर केलेलंच आहे काम, पण जेवढे पण आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने इथे वेगवेगळ्या गोष्टींचं शिबिर ठेवलेलं आहे. आणि जेवढं त्यांच्याकडनं जे शक्य होईल, ज्याच्याकडनं जे शक्य होईल, त्यांनी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शिर्डीमध्ये खूप छान उपक्रम केलेले आहेत. तर मी प्रत्येकाचं मनापासून धन्यवाद करेल. तुम्ही खरंच आमचे अगदी खूप प्रेम करतात विखे पाटील परिवारावर आणि विखे पाटील परिवारांचं पण तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या उपक्रमांसाठी किंवा या सगळ्या तुमच्या प्रेमासाठी मी पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं या सगळ्यांना मनापासून धन्यवाद करते. आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आम्ही आज समाज मंदिरमध्ये साहेबांचे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे रांगोळी स्वरूपात त्यांचे चित्र रेखाटले आहे आणि झाडं लावण्याचा उपक्रम राबवला आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. तसं आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झाडाचा संकल्प केला आहे की वर्षभरात आम्ही 10,000 झाडं लावण्याचा संकल्प केला आहे आणि दरवर्षी शालेय साहित्य वाटण्याचाही आमचा मानस आहे. तर साहेबांचं एक धोरण आहे की छोटे मुलं शिकले तर आपला महाराष्ट्र प्रगतीशील होईल. आणि झाडं लावण्याचा एक संकल्प आहे की साहेबांनी 100 वर्ष त्यांचं आयुष्य खूप आनंदाने जगावे आणि त्यांनी आम्हाला सातत्याने असाच आशीर्वाद द्यावा अशीच मी प्रार्थना करते. साहेबांना मी वाढदिवसाच्या याबद्दल शुभेच्छा देते की साहेबांनी आज शिर्डीचा चेहरा मोहरा बदलला आहे की आज शिर्डीत पाण्याची व्यवस्था असेल, स्ट्रीट लाईट असेल, ड्रेनेज लाईट असेल, असे कोणतेही कामं ठेवले नाही की साहेबांनी आज शिर्डीचा एकदम चेहरा बदलून आज नवीन संकल्पना साहेबांनी आज केली. आज इथे MIDC सारखे मोठे उद्योग चालू झाले. लोकांना त्यांना म्हणजे गोरगरीब जनतेला कशी त्यांना रोजगार उपलब्ध होईल याचा त्यांना नेहमी मानस असतो. आणि यासाठी मी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि शिर्डी नगर परिषद आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनापासून खूप शुभेच्छा देते. साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे आणि अशी साईबाबा चरणी प्रार्थना करते.